नमस्कार. सकाळी सकाळी खूप थकवा जाणवतो, सकाळी उठवतच नाहीये, असा आळस भरलेला असतो. कामं सगळी दिसत आहेत पण काम करण्याचा उत्साह नाही, अंथरूण सुद्धा गोळा करण्याची शक्ती नाही, स्वतःला सुद्धा कोणीतरी उठवून बसवावं असं वाटतं. हे असं का होतं मला? मी सगळं खाते पिते परंतु ते मला शक्तीत रूपांतरित होत नाही. हाच तर मूळ प्रॉब्लेम आहे. आपण खाल्लेल्या अन्नाला शक्तीमध्ये रूपांतरित करण्यासाठी शरीराला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. एक जागा आणि वेळ. रात्रीचं जेवण जर आपण उशिरा करत असू आणि उशिरा जेवण जर झालं तर वेळ कमी पडतो त्या अन्नाचं पचन करणं, त्याचं ॲसिमिलेशन करणं, शोषून घेणं, एनर्जी क्रिएट करणं, गोडाऊनमध्ये ठेवणं, रिपेरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी, नवीन पेशींची, हे सगळं रात्रीच्या वेळेला शरीराला करायला लागतं. त्यामुळे जिथे मोठे खड्डे असतात तिथे पाणी पहिल्यांदा जातं. त्याप्रमाणे आपल्या शरीरातल्या या रिकाम्या जागा ज्या असतात, एनर्जी संपलेल्या, डाऊन झालेल्या, प्रत्येक धातूची एक एनर्जी असते ज्याला आज आपण अग्नी असं म्हणूया. म्हणजे रसधातू, रक्तधातू, मांसधातू, चरबीचा धातू, हाडांचं पोषण, इथे जर काही कमतरता आपल्या कारणांमुळे झाली असेल तर तिथे तो जो धातू क्षय झालेला आहे तो भरून येण्यासाठी, ती जागा भरून येण्यासाठी तुम्ही जेवलेल्या अन्नातला काही भाग तिथे भरला जातोय. मग जर तो खड्डा भरला तर पुढे जाणारं पाणी कमी जातं की नाही? अगदीच शरीरात तसंच आहे. वरून घेतलेलं अन्न आहे, त्याचं पचन पूर्ण होतंय, ॲसिमिलेशन होतंय, शोषलं जातंय, खड्ड्यामध्ये जातंय आणि ते असे 10-12 खड्डे, 7 धातूंचे 7, आणखीन अवयवांचे काही पोषण करणारे असतात ते, इथपर्यंत जाईपर्यंत मूळ एनर्जीचा साठा सगळा संपूनच जातो. मग केसांचं पोषण कसं होणार? दातांचं पोषण कसं होणार? नखांचं पोषण कसं होणार? मग हे जर तयारच झालं नाही तर एनर्जी येणार कुठून? एनर्जी तयार होते यासाठी तुमचं गोडाऊन फुल पाहिजे. आणि एनर्जी म्हणजे ताकद. संपूर्ण शरीर जेव्हा परिपूर्ण असेल, युक्तीने, शक्तीने भरलेलं असेल, आता आणखीन गरज नाहीये, संपृक्त असेल, असं जेव्हा होईल त्यानंतर जे तयार होईल याला एनर्जी असं म्हणतात, शक्ती असं म्हणतात. आयुर्वेदीय परिभाषेत बोलायचं तर यालाच ओज असंही म्हटलेलं आहे. म्हणजे शरीरामध्ये आपण जे काही खातो त्याच्यातनं सार आणि किट्ट असे दोन भाग तयार होतात, चांगला भाग आणि वाईट भाग. चांगला भाग असेल तो शरीराचं पोषण करण्यासाठी आणि वाईट भाग असेल तो बाहेर टाकण्यासाठी. आता हा बाहेर टाकण्यासाठी शरीराला सुद्धा काही एनर्जी संपवावी लागते. ती गोडाऊन मधल्या स्टॉक मधनं शरीर वापरतं. तुम्ही झोपलेले असता, खाणं पिणं कमी झालेलं असतं, खाण्यातलं गोड कमी झालंय, तेल कमी केलं, तूप कमी केलं, बरं जे आहे हे सगळं जाळून टाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घेतल्या, आहे ते रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या घेतल्या. मग मला सांगा शरीरात एनर्जी राहील कशी? आहे ते सगळं संपवूनच टाकलं. टाकीत वरनं पाणी येतंय म्युन्सिपाल्टीचं, पण घरातले सगळे नळ जर ऑन ठेवलेले असतील, सुरू असतील, तर ती टाकी कशी भरणार? सगळं लिकेज मधनं गेलं ना ते. मग शरीरामध्ये देखील अशा ह्या ज्या सगळ्या टाक्या भरलेल्या आहेत, ह्या सगळ्यांचे नळ आधी पहिल्यांदा बंद करायला लागतात. म्हणजे काय करायचं? वेळेमध्ये जेवण संपवलं पाहिजे. जेवण संध्याकाळी 7 वाजता करा. त्यामुळे काय होईल? वेळ मिळेल. संध्याकाळी 7 ते 8, 9, 10, 11, 3-4 तास जे तुम्हाला अन्न पचनासाठी पुढे आवश्यक आहे, स्टँडिंग पोझिशन मध्ये आवश्यक आहे, सूर्याच्या किरणांची आवश्यकता असते, ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून तुमच्या अन्नाचं रूपांतरण जे व्हायला पाहिजे ऊर्जेमध्ये, शक्तीमध्ये, चैतन्यामध्ये, हे सगळं वेळ मिळणार आहे शरीराला. आणि आतमध्ये थोडीशी जागा द्या. आम्ही एवढं आकंठ जेवतोय, त्या मिक्सरला फिरायला सुद्धा आज जागा देत नाही हो. मग कसं बारीक होणार ते? आणि शरीराला ज्या फॉर्मॅटमध्ये ते अन्न कन्व्हर्ट करून घ्यायचंय तो फॉर्मॅट जर मिळालाच नाही तर त्या अन्नाचं रूपांतर पुढे होणार नाही. त्याला डेड स्टॉक म्हणतात आणि याला आयुर्वेदिक भाषेत आम असं म्हणतात. तो आतमध्ये असा घट्ट चिकटून राहतो आणि चिकटलेलं अन्न असतं हे त्या भांड्याला जर आतमध्ये चिकटलं तर ते तुमच्या घुसळण्याच्या क्रियेमध्ये सहभागीच होत नाहीये. मग तुमचं जे अन्न जातंय हे वेस्ट प्रॉडक्ट म्हणूनच त्रास देतं आणि घेतलेलं अन्नच विष म्हणून काम करत असतं. काय? उशिरा जेवल्याचे परिणाम असतात. त्यामुळे शरीराला काम करायला आतमध्ये जो वेळ द्यायला पाहिजे तो वेळ न दिल्याचे हे सगळे दुष्परिणाम आहेत. शरीरात एनर्जी तयार व्हायला पाहिजे असेल तर शरीराला आतमध्ये जागा द्या आणि वेळ द्या. जागा आणि वेळ जर दिलात तर तुम्हाला एनर्जी, तुम्ही जे खाता त्यातनं शरीर तयार करून देणार आहे. 100 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट ठरलेलं आहे. मी जे खाईन त्यातनं मला विटामिन ABCDEFG पर्यंत सगळे विटामिन्स तयार करून माझ्या गोडाऊन मध्ये फुलफिल अशी संपृक्तता तयार करून माझ्या सगळ्या अवयवांचं पोषण करून मला मनाला, आत्म्याला, इंद्रियाला, अग्नीला प्रसन्न ठेवायचं आहे. सगळं शरीर करणार आहे. शरीर म्हणजे आत्मा आणि जो आत्मा आहे तो नक्कीच शरीराचं रक्षण करण्यासाठी 100 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर इथे आलेला आहे.
विश्वास ठेवूया आणि पुढे जाऊया. धन्यवाद.